बघा, हे जे गणित दिलेलं आहे खूप सोपं आहे. पण तुम्हाला त्याचा कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा 2 प्रकारचे तांदूळ आहेत याच्यामध्ये. एक आहे ₹34.50 प्रति किलो दराचा, जी घेतलेली आहे 80 किलो आणि एक जो तांदूळ आहे तो ₹40 प्रति किलो दर म्हणजे काय हाय रेटचा किंवा महाग तांदूळ घेतलेला आहे त्याने 120 किलो. मग अशा प्रकारे मिक्स करायचं आहे त्याला. हे सध्या पार्ट आपण स्किप करूया, की जर त्याने तो तांदूळ घेतले असते दोन्ही प्रकारचे आणि ते मिक्स केले असते आणि ती जी किंमत तयार झाली असती त्या दोघांमधून, ती असली असती त्यांची सरासरी आणि त्याच किमतीला त्याने विकलं असतं, तर त्याला कोणताही नफा न तोटा झाला असता. ती बघा कोणती किंमत असली असती. ती किंमत असली असती ही वाली. कशी बघा? त्यांनी म्हटलं असतं, की 80 किलोचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही 34.50 किलो. ठीक आहे. मग एकूण रुपये झाले असते तुमचे 34.50 गुणिले 80 किलो म्हणजे हे झाले असते एवढे रुपये, काहीतरी एक्स रुपये झाले असते. 120 किलो तांदूळ घेतलं असतं तुम्ही 40च्या भावाने, त्याचे काहीतरी वाय रुपीज झाले असते आणि ह्या दोघांचं मिश्रण तुम्ही तयार केलं असतं, तर तुमची किंमत झाली असती एक्स अधिक वाय. ठीक आहे. एकूण खर्च झाला असता तुमचा या दोघांची बेरीज एक्स आणि वाय. जर तुम्ही म्हटलं असतं, की त्याची आता जी काही किंमत तयार झालेली आहे, त्याची सरासरी किंमत काय? तर 80 प्लस 120 नाही, या एक्स अधिक वायच्या किमतीला भाग दिला असता. हे झालं असतं तुमचं सरासरी किंमत, ज्याच्यावरती त्याला कोणताही नफा किंवा तोटा झाला नसता. आता काय म्हणता येईल त्याला, की ते मिश्रण हा झालेला आहे त्याची खरेदी किंमत ॲक्चुअली आणि त्याच्यावरती त्याला 25% नफा पाहिजे. म्हणजे ती गोष्ट त्याने 125 ला विकली पाहिजे ₹100 ला खरेदी करून. ठीक आहे ना. मग आता बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला कन्सेप्ट कळाला. पण एक गोष्ट ह्याच्यामध्ये ट्रिकसारखी अशी आहे, की जर तुम्ही म्हटला, की ही जी क्वांटिटी आहे, हा जो नग आहे, जी क्वांटिटी खरेदी केलेली आहे, ह्याचं जर गुणोत्तर काढलं तुम्ही, हे 2 3 येतं. जे काही सरासरी येणार आहे तुमची ह्याने, ती सरासरी ह्याने पण येईल, ती सेमच असेल. बघा, इथे गुणोत्तर काढण्यासाठी इथे 40 ने भाग दिला, इथे 2 किलो क्वांटिटी घेतली, इथे 40 ने भाग दिला, 3 किलो क्वांटिटी घेतली, असं मानलं आपण. कारण की सरासरीवरती कोणताही इम्पॅक्ट होणार नाही. मग 2 किलो तांदूळ घेतला मी ₹34.50 तर एकूण माझे खर्च झाले ₹69. 3 किलो क्वांटिटी घेतलेली ₹120 ची, ती झाली ₹40 प्रति किलोची, ते झालं ₹120 आणि एकूण तांदूळ किती खरेदी केलाय 2 अधिक 3 म्हणजे 5 किलो तांदूळ खरेदी केलाय एवढ्या रुपयामध्ये. मग हा किती रुपये झाला 189 भागीला 5 आणि ह्याच्यावरती तुम्हाला 25% नफा काढायचा आहे म्हणजे 125 छेदामध्ये 100 तर हे किती येणार आहे 25 पाचा 125 आणि 25 चोक 100 म्हणजे 5 छेदामध्ये 4 इथे 5-5 कटले या 4 ने जर भाग दिला तर 4 चोक 16 खाली उरले 2 4 7 28 खाली उरला 1 4 दुनी 8 आणि खाली उरले 2 4 पंच 20 म्हणजे किती आलं 47.25 ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त पाठवू शकता. हे आपलं Android ॲपवरती मंथली मेंबरशिप आहे. तुम्ही इयरली मेंबरशिप याच्यापेक्षा स्वस्तामध्ये खरेदी करू शकता. जे 799 मध्ये तुम्ही इयरली मेंबरशिप सुद्धा खरेदी करू शकता. धन्यवाद.